पथक 10 थर लावून एक मोठा रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे आणि 25 लाखाचं रोख बक्षीस इथे संस्कृतीची दहीहंडी सरनाईक यांचं आयोजन या दहीहंडी उत्सवाचं आहे आणि याच दहीहंडी उत्सवामध्ये या गोविंदा पथकानं आपण बघतोय एक मोठा रेकॉर्ड केलेला आहे। रेकॉर्ड 10 थरांचं हे रेकॉर्ड आहे आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी एकामागे एक 10 असे थर लावले आणि एक मोठा उत्साह एक मोठा जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अनेक जण इथे कशा प्रकारे आपण काही जण रेकॉर्ड केलं 10 थर 9 थरापर्यंत दोनदा गेलात आणि 10 थरासाठी पुन्हा प्रयत्न केला आणि यशस्वी झाला। आम्ही गेले मागील 2 वर्ष प्रयत्न करत होतो 10 थरासाठी, पण आमची प्रॅक्टिस झाली होती पण आम्ही ते प्रयत्न केले नाही। पण ह्या वर्षी आमची पूर्ण तयारी पहिल्या दिवसापासून होती। किती जण होतात तुम्ही एकूण? आम्ही 9 लावायचो आणि 10ची आमची पहिल्या दिवसापासून तयारी होती आणि यावेळी आम्हाला 10 लावले होते। 9 लावून उतरवले होते आम्ही कंटिन्यू 8-9 वेळा आम्ही 9 लावून उतरवले आणि 10चे आम्ही 2 एक्क्यानी 8 उतरवले होते। तू सगळ्यात 10 थर काय पूर्ण जल्लोष बघितला आम्ही। मग काय हे तर नक्कीच होतं आमचं यावर्षी करायचंच आहे, त्यावेळी आम्ही केलं। किती महिन्यापासून प्रॅक्टिस चालू? 3 महिन्यापासून। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे 10 थर या कोकण नगर गोविंदा पथकाने काय भावना आहेत? कारण एक मला जिद्दा चिकाटी मेहनत आम्ही शिवरायांच्या मावळ्या आहोत आणि लावल्याशिवाय राहणार नाही। तू कितव्या थरावर होती? कितव्या थरावर? सर मला एक सांगू इच्छित होता, ही अशी एकमेव मुलगी आहे जी बेचकी मध्ये 8व्या थरावर एका मुलाला उचलते पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तू शेवटी होता वरती सगळ्यात वाटलं तुला? एकदम मस्त। आपण बघतोय अगदी चिमुकले गोविंदा पथक, चिमुकला हा गोविंदा आणि हा सगळे गोविंदा पथक 25 लाखांचं रोख बक्षीस हे इथे देण्यात येतं। त्यांनी सांगितलं की 9 वेळेस या 9 आपण बघितलं 9 थर या 2 वेळेस या गोविंदा पथकाने लावले आणि अखेर 10 थराचा विक्रम त्यांनी केला। 2 वेळेस त्यांनी प्रयत्न केले मात्र यश मिळालं नाही। मात्र त्यानंतर त्यांना हे यश मिळालं आणि आता आपण बघतोय जल्लोष केला जातोय। अखेर त्यांनी 10 थर लावले, 2दा प्रयत्न केला। मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आज मला आनंदाचे अश्रू या ठिकाणी अनावर झालेले आहेत कारण ह्या 2 मंडळ अशी येतात कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन्स। अनेकांनी त्यांच्यावर टीका केली पण पूर्वेश सरनेगा एकमेव असा आयोजक होता ज्यांनी सांगितलं की तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीशी आहे। आणि आज त्यांनी या ठिकाणी 10 थर रचून विश्वविक्रम केलेला आहे, एक नवीन इतिहास या ठिकाणी रचलेला आहे आणि मी खरंच मनापासून या गोविंदांचा आभार व्यक्त करतो। आज मी या ठिकाणी जे काय ते आमच्या गोविंदांमुळे आणि खरंच या कोकण नगरने दिलेला शब्द आज पूर्ण केलेला आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन। त्यामुळे आपण बघतोय कोच या गोविंदा पथकाचे कोच आपल्या सोबत आहेत। 9 2 वेळेस आणि दादा आनंद मी चेहऱ्यावर बघतोय, खाली पण बघितला 2 वेळेस 9 आणि मग अखेर 10चा थर। आमची तयारी पूर्णपणे झाली होती, यावेळी चांगलीच तयारी झाली होती आणि आम्ही फुल कॉन्फिडन्स होतो यावेळी लागणार करून। किती जण होते एकूण साधारणपणे? प्रॅक्टिसला जवळपास 250 असायची मुलं दररोज। ठरलं होतं की 10 थर लावणार ना 100%। ट्राय खेळणार पूर्णपणे जिद्द त्यांची होती। 9 थर त्यांनी 2दा लावले। जिद्दीचं दुसरं नाव कोकण नगर। त्यामुळे जोगेश्वरीचं हे गोविंदा पथक ज्यांनी 10 थर यशस्वी लावले आणि एक रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे 10 थरांचा। कॅमेरामॅन अरविंद वारकेसह मी वेदांत रे, बेबी माझा, ठाणे। कोकण नगर